नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात. नम्रता खूपच चिडली आहे. आकाशचं काय ऐकायलाच तयार नाहीये. दोघांची भांडणं चांगलीच पेटलेली असतात, तेवढ्यातच शुभ आईस्क्रीम घेऊन येतो आणि सगळं काही मिटवतो. इकडे ईश्वरीचे बाबा सांगत असतात, हो, ती गाडी जरी अर्णवची असली ना, तरी त्यात बसलेला माणूस हा राकेशच होता. मी हे 100% सांगू शकतो. आता ईश्वरी ही म्हणू लागते, हो, त्या गाडीवरून मी यांच्यावर शक घेतला होता, पण मी किती चुकीचे होते ना. पण बाबा, त्या माणसामुळं आपल्या सगळ्यांनाच किती प्रॉब्लेम सहन करायला लागले. तुमच्यावर काय काय भेटली. सुप्रिया पण म्हणते, हो, जेव्हापासून तुमच्या बाबांची वाचा परत आली ना, तेव्हापासून आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणत होतो, पण तुमच्या घरी खूप प्रॉब्लेम चालू होते. त्यात ताईंची डिलेवरी, राजेशचा ऍक्सिडेंट, यामुळे आम्ही हे सगळं सांगू शकलो नव्हतो. आता एवढ्यातच तिथं आजी बर्फी घेऊन येते, सगळ्यांना देते. तेवढ्यातच तिथं राकेशही येतो. आता मात्र सुप्रियाचा संताप चांगलाच वाढतो त्याला पाहून. जसा राकेशला बर्फी आजी देणार असतात, तेवढ्यातच सुप्रिया म्हणते, थांबा, त्याला मी देते. असं म्हणत सुप्रिया उठते आणि खाडकन राकेशच्या कानाखाली उडवते. सगळेजण पाहतच राहतात. एवढ्यातच आजी सुप्रियाला, तुम्ही हे खाता का असं विचारतात आणि सुप्रिया भानावर येते. म्हणजेच हे सगळं सुप्रियाच्या डोक्यात चालू असतं. तिची हे सगळं करण्याची इच्छा असते की राजेशला चांगलाच फोडून काढण्याची, पण ती ते करू शकत नसते. आता आजी सांगू लागतात, जावई बापू, हे ईश्वरीचे आई वडील. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो, त्यांना आम्ही ओळखतोच आणि तेही आम्हाला ओळखतात. पण आजी सांगते, नाही, त्यांची याददाश्त गेली आहे. ईश्वरी म्हणते, हो, आता त्यांना सगळं नव्याने सांगायला लागणार आहे. हे ऐकून मात्र ईश्वरीच्या आई वडिलांना मोठा धक्का बसतो. इकडे नम्रताचं वागणं पाहून आता आकाशच चांगला भडकलाय. नम्रताला म्हणतो, नम्रताचं रूप मी कधी पाहिलं नव्हतं, तू खूपच बालिश वागत आहेस. असं म्हणतच तो रागाने तिकडून निघून जातो. आता नम्रता खूप नाराज झाली. तिला मनवायसाठी शुभू एक कॉफी घेऊन येतो आणि नम्रताला ती प्रेमाने प्यायलाही सांगतो. शुभू चेष्टा मस्करी करत नम्रताचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत असतो, पण नम्रता स्पष्ट सांगते की माझा आता मस्करी करण्याचा मूड नाहीये. शुभ म्हणतो, हो, मी समजू शकतो, पण खरं सांगू का, तू तू तुझा राग बाहेर काढलास. आकाशनं तो समजून घ्यायला पाहिजे होता. आकाशनेही त्याचे प्रॉब्लेम सांगितले, ते तू समजून घेतलेस. पण यात मला असं दिसून आलंय की आकाश त्याच्या घरातले प्रॉब्लेम सांगून आत्ताच तुला बंधनात अडकवण्याचा प्रयत्न करतोय. आत्तापासूनच तुला सगळं काही ऍडजस्ट करायला लावतोय. तेव्हा नमू म्हणते, हो, अरे त्याच्या आईला आमचा रिश्ता मान्य नाहीये. तेव्हा शुभ म्हणतो, हो, बरोबर आहे, पण जे आहे ते त्यांनी मान्य केलं पाहिजे, किंवा आकाशने तरी तुझी सिच्युएशन समजून घेतली पाहिजे. आत्तापासूनच तू ऍडजस्ट करायला नको आहेस. आत्तापासूनच ते तुला मापात बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तू जे काही मनातलं बोललीस ते एक अर्थी बरंच झालं. इकडे इशूचे आई बाबा निघालेले असतात. तेव्हा त्यांना अर्णव एक शब्द देतो की राजेशनं जो काही तुमच्या आमच्यात प्रॉब्लेम घडवून आणला, त्याची शिक्षा मी त्याला देणारच. त्याच्यामुळे आपल्याला खूप सोसायला लागलंय. आता ईश्वरीही म्हणू लागते, हो ना, त्यांची याददाश्त वापस यायचीच आम्ही वाट पाहतोय. त्यानंतर त्यांना आम्ही खरंच चांगला धडा शिकवू. इकडे राकेशला मामा स्वतःची ओळख सांगत असतात. तुमची बायको, तिचा मी मामा. काय हो, खरंच तुम्हाला काही आठवत नाहीये का? नाही म्हणजे हे घर, इथल्या वस्तू, हे सगळं बघून तुम्हाला काहीच आठवत नाहीये का? राजेश म्हणतो, हो, अहो, खरंच मला काय आठवत नाहीये. तुमचं एवढं सगळं प्रेमळ वातावरण, स्वागत पाहून मलाही वाटतंय की खूप आठवावं, प्रयत्न करतोय, पण काहीच आठवत नाहीये. तेवढ्यातच तिथं अंजली येते आणि ती राकेशला सांगू लागते की बाळ खूप रडतंय हो, तिच्यामुळं माझी काल रात्री झोप पण झाली नाही. तुम्ही प्लीज चला ना, थोडा वेळ तिला मांडीवर घेऊन बसा. पण राकेश मात्र तिला साफ नकार देतो आणि सांगतो, मी तुमच्यासोबत तुमच्या रूम मध्ये नाही येऊ शकत. इकडे शुभू नम्रताला जेवणासाठी फोर्स करतोय. नम्रता मात्र जेवणारच नाही म्हणून ठाम आहे. आता शुभू तिच्याशी फ्लर्ट करू लागतो. तेव्हा नम्रता म्हणते की त्यामुळेच तू सिंगल आहेस बघ, की तुला मनवताही येत नाही. शुभू म्हणू लागतो, तुला माहित नाही मी का सिंगल आहे, खरं तर तू इंदोर सोडून आलीस ना, म्हणून मी सिंगल आहे.
तशी शुभू म्हणते, छे मला काही चॉईस आहे की नाही, तुला भाव मी कधीच दिला नसता. असं म्हणतच हसू लागते. तेव्हा शुभू म्हणतो, छान, त्या निमित्तानं का विना तू हसलीस ना, चला जेवायला बसा. असं म्हणूनच दोघं जेवायला बसतात. आता शुभ विचारतो, तुझी आणि आकाशची कशी काय लव्ह स्टोरी जमली? नमू त्याला सगळी स्टोरी सांगू लागते. इकडे अंजली राकेशला किती सांगत असते, अहो तुम्ही माझे मिस्टर आहात, तुमच्या नावाचं गळ्यात मी मंगळसूत्र घालते, आपली मुलगी आहे, प्लीज चला आता उठा तुम्ही, चला रूममध्ये. ईश्वरी ही येऊन त्याला समजावू लागते. पण राजेश मात्र काहीच ऐकायला तयार नसतो. उलट राजेश म्हणू लागतो, तुमचं सगळ्यांचं मला सगळं मान्य आहे, पण माझ्यासाठी मात्र या परस्त्री आहेत ना, मी असं कसं त्यांच्या रूममध्ये जाणार? आता हे सगळं ऐकून मात्र अंजलीला चक्कर येते. आता ईश्वरी सांगू लागते, जीजू प्लीज तुम्ही समजून घ्या. आता मात्र राकेश चांगलाच चिडतो आणि म्हणतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, माझ्यावर नाती लादू नका. आधीच मी माझ्या परिस्थितीशी झगडतोय आणि त्यात हे तुम्ही मला फोर्स करताय. त्याच्यापेक्षा मी इथून निघूनच जातो. आता अर्णव कसं बसं त्याला अडवतो आणि त्याला म्हणू लागतो, मी जे तुम्हाला शब्द दिलाय तो मला आठवतोय, पण कसं आहे, तुम्हाला जरी काही आठवत नसेल तर ताईला सगळं लक्षात आहे हो. अशी कुठली मुलगी आहे का जी पुरुषासोबत राहायला तयार होईल? आता मात्र राकेश म्हणू लागतो, हो तुमचंही बरोबर आहे, पण तुमच्या बोलण्यात मला खरापणा जाणवते, तुमच्या बहिणीबद्दलचे प्रेम आणि माया जाणवते, त्यामुळे मी तयार होतो, पण प्लीज माझ्यावर कोणतरी नातं लादू नका. आता अंजली राकेशला रूममध्ये घेऊन येते. त्याला सांगू लागते, ही आपलीच रूम आहे, इथं खूप आठवणी आहेत आपल्या. राजेश मात्र तिचा टचही करून घेत नाही. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे, मी काय तुम्हाला सगळं आठवावं असं मानत नाही आहे, पण ही आपली मुलगी आहे, हिला तरी एक्सेप्ट करा. या सगळ्यात तिची बिचारीची काय चुकी आहे? आणि खरं तर यात तुमचीही काही चुकी नाही हो. पण मी एक तुम्हाला सुचवू का? तुम्ही सगळं आठवत बसण्यापेक्षा तुम्ही घरातलं एक एक नातं स्वीकारा ना, आणि सुरुवात त्याची आपल्या मुलीपासून करा. आता राकेश या सगळ्याला हो म्हणतो, पण एक अट घालतो, मी तर राहायला आलो असेल ना, तरी मी तुमच्यासोबत पलंगावर नाही झोपू शकत, मी तर खालीच झोपेन. अंजली म्हणते, ठीक आहे, पण आपल्या दोघातलं अंतर मिटलं असतं तर मी देवाचे आभार मानले असते. राकेश म्हणतो, काहीही करू शकलो नाही ना, तरी मित्र म्हणून मी कायम तुमच्या पाठीशी उभे राहीन. इकडे ईश्वरी आणि अर्णवला खूप रात्र झाली आहे तरी पण झोप लागत नाहीये. दोघांनाही अंजली आणि बाळाची काळजी वाटत आहे. तेवढ्यातच बाळ रडण्याचा आवाज येतो. इकडे राकेश बाळ रडतंय त्यामुळे जागा होतो. अंजलीचा मात्र डोळा उघडत नसतो. आता राकेश म्हणतोय, यांची गाढ झोप लागली, पण बाळ खूप रडतोय. असं म्हणतच तो उठतो आणि आजचा भाग प्रेक्षक इथंच संपतो. खरंच राकेश त्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणून ॲक्सेप्ट करेल का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पाहत रहा तुमची आवडती मालिका.